धीरेन्द्र शास्त्री द्वारा महिलाओं और समाज व्यवस्था को लेकर दिए गए विवादित बयान के बाद राज्य भर में आक्रोश की लहर फैल गई है। हिंदुओं को 4 बच्चे पैदा करने चाहिए और उनमें से एक बच्चा आरएसएस को देना चाहिए। ऐसे बयान के साथ महिलाओं को लेकर की गई टिप्पणियों पर विभिन्न सामाजिक, बहुजन और शिव प्रेमी संगठनों ने कड़ा विरोध जताया है। इसी पृष्ठभूमि में वर्धा के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर रविवार को सांसद अमर काले के नेतृत्व में जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों ने धीरेन्द्र शास्त्री के बयान की निंदा करते हुए उन पर तत्काल कार्रवाई की मांग की। इस दौरान नगराध्यक्ष सुधीर पांगुड़, विभिन्न सामाजिक संगठनों के पदाधिकारी, महिला कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे। आंदोलन के दौरान जमकर नारेबाजी की गई और समाज में वैमनस्य फैलाने वाले ऐसे बयानों पर रोक लगाने की मांग उठाई गई। वक्ताओं ने कहा कि संवैधानिक मूल्यों को ठोस पहुंचाने वाले, महिलाओं का अपमान करने वाले और समाज में नफरत फैलाने वाले बयान किसी भी स्थिति में स्वीकार नहीं किए जाएंगे। उन्होंने सरकार से ऐसे लोगों पर कड़ी कार्रवाई करने की मांग की है, अन्यथा आंदोलन को और तेज करने की चेतावनी दी है। गडकरी म्हणजे जवळपास सरकारच तिथे होतं आणि त्यांच्यासमोर बोललेलं हे जे त्यांचे वक्तव्य आहे त्याचा मला असं वाटते मूर्ख पद्धतीने का होईना या लोकांनी समर्थन केलेलं आहे। त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। वारंवार या गोष्टी सांगितल्या जातात की असं काही होत नाही आणि ज्या राहुल सोलापूरकर आहे, प्रशांत कारोटकर आहे, सुधांशू त्रिवेदी आहे, हे जे वक्तव्य करतात ते मला असं वाटतं ते हेतुपुरस्सर केले जातात। कुठेतरी सरकारचा त्यांना पाठिंबा आहे की काय अशा या पद्धतीचे हे वक्तव्य असतात त्या यांनी ते करतात, त्यांच्यावर उचित कारवाई व्हावी, अन्यथा आम्ही मोठं जन आंदोलन उभारू आणि या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगत आहोत की कुठे महाराष्ट्र कुठे चाललेला आहे, ते लक्ष कुठे ठेवत आहे। त्यांनी सुद्धा या महाराष्ट्रातल्या मुलींना करणाऱ्या सर्व महाराजांच्या भक्तांच्या माध्यमातून आज हा बागेश्वर महाराज याचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। 1-2 दिवसापूर्वी जो काही कार्यक्रम आता मध्यंतरीच्या काळामध्ये झाला होता, या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना ज्या पद्धतीनं त्यांनी भाष्य त्या ठिकाणी केलं आणि इतिहास बदलवण्याचा प्रयत्न, ज्या गोष्टींचा काही इतिहासासोबत संबंध नाही अशा गोष्टी त्या महाराजांच्या माध्यमातून त्या कार्यक्रमामध्ये सांगण्यात आल्या। त्यामुळं या जो चुकीच्या पद्धतीने इतिहास बदलवण्याचा प्रयत्न जे लोक करतात आहे, महाराजांचं श्रेष्ठत्व कमी करण्याचा प्रयत्न जो काही या लोकांच्या माध्यमातून चालू आहे, याचा तीव्र निषेध करण्याकरता आज वर्धेतल्या सर्व जनतेच्या माध्यमातून आज या ठिकाणी बागेश्वर महाराजांचा निषेध करण्यात आलेला आहे आणि अशा महाराजांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा बंदी घातली पाहिजे अशी माझी मागणी आहे। 2 दिवसापूर्वी जे काही त्यांनी एक स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हिंदूंनी कमीत कमी 4 मुलं जन्माला घातली पाहिजे, त्याच्यातलं 1 मूल तुम्ही RSSला दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं भाष्य हे बागेश्वर महाराजांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये केलेलं आहे की हिंदूंनी 4 मुलांना जन्म दिला पाहिजे आणि त्याच्यातला 1 मुलगा हा तुम्ही RSSला दिला पाहिजे। आज देशाची लोकसंख्या 140 करोडच्या वरती गेली आहे। आज देशामध्ये लोकसंख्येचा केव्हा विस्फोट होईल अशी परिस्थिती या देशामध्ये आहे। आज नोकऱ्यांचा प्रश्न आहे, आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, प्रचंड मोठे प्रश्न आहेत, अकोमोडेशनचे प्रश्न आहेत, जागेचा प्रश्न आहे। अशा याच्यामध्ये अशा पद्धतीचं भाष्य करणं, याच्यावरनं आपली विद्वत्तेचा परिचय या महाराजांनी त्यानिमित्तानं करून दिलेला आहे। या महाराजांच्या या सर्व वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर संजय गायकवाड हे आता अतिशय विद्वान आमदार आमच्या महाराष्ट्रातले आहे। 38 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं जे नाव आहे ते त्यांना काल दिसलं, 2 दिवसापूर्वी दिसलं आणि प्रशासकाला जीवे मारण्याची धमकी त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रशासकाला जीवे मारण्याची धमकी दिली। माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यानिमित्तानं सांगणार आहे की अशा पद्धतीची भाषा करणाऱ्या आमदारांवर आणि खुलेआम प्रशासकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदारांवर आपण काय कारवाई करताय हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय। त्यामुळं अशा व्यक्तींवर आपण तात्काळ कारवाई करावी आणि कायदा सर्वांसाठी सारखा आहे याचा परिचय आपण या राज्याला करून द्यावा, इतकी नम्र विनंती या जिल्ह्याचा खासदार म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करतोय। कारानीज के लिए वर्धा से अनिल कावंडी की रिपोर्ट। प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा
टिफनीज हेयर केयर और स्किन टोर स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैल्यून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.